फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सगळं ठीक आहे. आज आहे आयुष्य बड आता आवाज नाही झाला, टीव्हीचा आवाज मोठा आहे ना, तर काही नाही, तो हाय करून घे. आज माझा बड्डे आहे. तर आजचा ब्लॉग आहे आयुष्य कारण आज बड्डे आहे. तर टीव्हीचा आवाज जास्त मोठा आहे आमच्या आवाजापेक्षा. तर चला, आता वाजले आहेत 12:15. आभाळ आहे, आयु आहे इथे बसून. तर चला, तुम्हाला कळलंच असेल आपला ब्लॉग आहे आजचा, तो म्हणजे आईचा स्पेशल बड्डे ब्लॉग. आणि त्याचंच आम्ही म्हणजे बड्डेसाठी काही सामान आणायला गेलो होतो. तर इथे बघा तैलीमध्ये माझ्या पिशवीमध्ये आहे समोसे वगैरे आहेत. आणि सोबतच आम्हाला आता म्हणजे ऊनच होती, तर उन्हामध्ये दिवसा ऊन होती. आणि 21 जूनला त्याचा बरोबर बड्डे असतो. तर त्या दिवशी पाऊस तर येतो तो सायंकाळी आलाच आला. आणि दिवसा इतकी ऊन होती की आम्हाला वाटलं चला आता रसवंती होती, म्हणजे मार्केट झालं थोडंसं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आता ज्यूस वगैरे ऊसाचा रस पित आहोत. आणि ते खूप सुंदर, खूप छान मिळतो. तर हे अगदीच गांधी चौकमध्ये अगदी पोलीस स्टेशनच्या समोर अगदी ही रसवंती आहे. आणि खरंच खूप सुंदर रस मिळतो इथे. तर त्याच्यानंतर मग आम्ही घरी आलो होतो. आणि घरी आल्यानंतर बघा इथे त्याला फुगे म्हणजे बलून्स वगैरे आणि थोडंसं केक वगैरे आणि आणखी काही डेकोरेशनचं सामान आणलं होतं. सोबत लहान मुलांना असं काहीतरी द्यावं मी आता घरी थोडासा स्वयंपाक वगैरे करण्यासाठी म्हणून आता लसूण वगैरे सोलत आहे. बाकी हे 2-3 मुलं आहेत जे आता त्यांना करायचं आहे आयुच्या याच्यासाठी डेकोरेशन करायचं आहे, ते डेकोरेशन करतील. तर त्याच्या आधी त्याच्या पप्पांनी सांगितलं की थोडंसं आधी वाच, कारण वेळ आहे आपल्याला, बड्डेला वेळ आहे. कारण खूप मोठा बड्डे नव्हता, घरगुतीच होता. त्याच्यामुळे मग आता 4:30 होऊन गेले, तरी पण मग आयुला वाचायला लावत आहे. यू आपला होमवर्क करत आहे आयु आपला. त्याच्यानंतर बघा हा आहे स्पेशल बड्डे ब्लॉग आहे, इथून सुरू झालेला आपला. तर ही आहे तयारी, म्हणजे पूर्ण डेकोरेशन झालं. आयु बघा किती सुंदर तयार होऊन आलेला आहे. आणि सोबत पूर्ण डेकोरेशन झालं सायंकाळी. आणि एक जण त्याचे फ्रेंड जवळपास सगळेच आलेले होते. आणि माझ्यासुद्धा फ्रेंड आलेल्या होत्या. तर ह्या पियूच्या फ्रेंड आहेत. तर अशा प्रकारे आता सगळ्यांचं झालं. माझी जरा थोडीशी साडी वगैरे लावायची होती. आणि त्यानंतर मग आता आपला आहे बड्डे सेलिब्रेशन समोर होईल. तर इथे बघा बांधभाऊ वगैरे बसून आहेत. आणि बाकी आणखी आलेले आहेत जे, तर ते येणं जाणं सुरू आहेत. तर अशा प्रकारे सुरू आहे. आणि हे साईडचे दादा आहेत, ते येऊन बसलेले आहेत. आता थोडंसं म्हणजे आमचं झालं की मग आता आम्ही बड्डे करू. तर अशा प्रकारे आहे सुरू. आणि तर हे बघा आता सगळेजण बसलेले आहे. आणि आता जवळपास म्हणजे आता त्याच्या जवळपास सगळेच मित्र आलेले. आणि आता त्याला खूप घाई झाली. तो म्हणत आहे मम्मी लवकर कर, आता आपल्याला लवकर कर, बड्डे कर, लवकर कर, असं त्यांचं सुरू आहे. आणि मुलं अगदी आता मी मोबाईल घेऊन मोबाईल घेऊन पिऊ होती. आणि मुलं खूप नाचत होती. त्यांना वाटलंच की आता व्हिडिओ बनवते, त्याच्यामुळे ते आता आलेले आणि खूप मस्त नाचत आहे. सोबत इथे गाणे सुरू आहे, त्याच्यामुळे विचार केला की आपल्याला व्हॉईस ओव्हरच योग्य राहील. आणि त्याचबरोबर आता बघा आईचं आहे आयुष्मान सुरू. तर असं मी आणि सोबत आम्ही 5-6 जणांनी मिळून सगळ्यांनी केलेलं. तर त्यालाही छान वाटतं. आणि सोबत त्याच्याबरोबर सगळे मित्र वगैरे बसले आहेत. आणि बड्डे म्हटलं तर म्हणजे आता आयु सध्या एवढं मोठं नाही आहे की त्याला हे नाही आहे. इथे बघा ह्या काकू वगैरे आहेत साईडच्या आमच्याकडे राहतात, तर त्या काकूंनीसुद्धा केलं. म्हणजे जवळपास आम्ही सगळ्यांनीच आयुष्मान त्याचं केलं. आणि त्याचा हट्ट असतो की आम्ही म्हटलं आपण बाहेर जाऊ. तर त्यांनी म्हटलं नाही मम्मी, तू 4-5 का होईना पण माझ्या मित्रांना बोलव आणि आपण घरीच बड्डे करू. तर त्याच्यामुळे त्याच्या आग्रहाखातर घरीच बड्डे करावा लागतो नेहमी. तर ही आहे वहिनी, ती करत आहे सोबत आईचं आयुष्मान. एक जण सगळ्यांनीच मिळून केलं. माझ्या फ्रेंड आल्या होत्या, फ्रेंडनीसुद्धा केलेलं. आणि त्याच्या आग्रहाखातर घरी करावं लागतं, कारण मुलांना कसं घरी तुम्ही छोटासा करा की काही करा, पण मात्र त्यांना कसं घरीच केलेला बड्डे आवडतो. कारण मित्र येतात, मित्र खेळतात, त्यांना त्यांच्या मताने सगळं करता येतं. म्हणजे जे पाहिजे ते खायला मिळतं, सोबत खेळायला मिळतं, सोबत नाचायला मिळतं. तर त्याच्यामुळे त्यांना तेच आवडतं. आणि तो म्हणतो, ते नेहमीच आग्रह करतो की माझा बड्डे तुम्ही घरीच करा. तर अशा प्रकारे सगळ्या माझ्या फ्रेंडनी येऊन आईचं आयुष्मान वगैरे केलेलं. आणि इथे तुम्हाला केक दिसत असेल तर 1 नाही तर 2. आणि मी इकडे म्हणजे पहिले आईला ओवाळून वगैरे घेतलं. आणि त्याच्यानंतर मग मी आता करत आहे केक आणलेले. आणि केक बरोबर 2 आणले होते, तुम्हाला दिसत असेल. तर हे 2 केक आणायचं कारण एकच की पिऊला हवा होता रसमलाई केक आणि आईला होता चॉकलेट केक. आणि त्या दरम्यान असं झालं, अंधार झाला, मेन म्हणजे लाईट्स गेलेली. आम्ही इथे लाईट्स ऑफ नाही केलेली, लाईट्स गेलेली होती. आणि अंधार त्याच्यामुळे झाला. पण आमच्याकडे ह्या चार्जिंग लाईट आहे, त्याच्यामुळे थोडंसं
बरं होतं. आणि सोबत इथे जो लाईट होता तो अंधारामध्ये अतिशय सुंदर दिसत होता. असं वाटत होतं की जणू काही कॅन्डल लाईट डिनर अशा प्रकारे तो माहोल होता. आणि खरंच छान होतं. पोरांचा किलबिलाट होता, त्याच्यामुळे त्या अंधाराचा 5-10 मिनिटाला ती लाईन गेलेली होती. आणि मात्र त्या दरम्यानही तो बड्डे वगैरे सगळ्यांनी कापला. आईने कापला केक कापला. आणि आम्ही सगळ्यांनी त्याला तो केक वगैरे भरवला, त्यांनी वगैरे त्याच्या मित्रांना सगळ्यांना हे केला. आणि मग आता आम्ही नाश्ता पाणी वगैरे सगळ्यांचं करत आहोत. पण अंधामुळे असं तर काही भासलं नाही की हे जात आहे, पण मात्र गरमी होत होती. बघा, हा दिग्वी जे आहे त्याला खूप गरमी होत होती. सोबत सर्वांनाच गरमी होत होती, कारण पावसाळ्याचे दिवस लागले आहे, पण अजून काही पाऊस पाहिजे तसं येऊन पडलेला नाही. हे आईचे पप्पा आहे जे आईला केक वगैरे भरवत आहे. आणि सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यासारखा पाऊस पडलेला आहे, त्याच्यामुळे अजूनही गरमी होत आहे. म्हणजे आता तर सध्या ती पावसाची सुरुवात झालेली आहे. जमीन जेव्हा थंड होईल तेव्हाच थंडावा वाटेल. सध्या इथे गरमीच होत आहे. आणि चंद्रपूरचा उन्हाळा खूप भारी असतो, तर त्याच्यामुळे आता सध्या पावसाळ्याची सुरुवात झालेली आहे, तर होईलच. त्या दरम्यानच तेवढ्या वेळातच मग आता बघा आणखी जो चार्जिंग लाईट आहे तो सुद्धा गेला. आणि तरी पण त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही त्याचीसुद्धा मजा घेत तो सुद्धा ती वेळ निघून गेलेली. कारण इथे सगळ्यांची आता केक अशी गोष्ट आहे की सगळ्यांनाच आवडते, त्याच्यामुळे सगळेजणांनी आडीपाडीने आईला केक दिला. आणि आई फक्त केक खात आहे, त्याला हे कळत नाही की आपणही केक भरवावं. तो फक्त केक खायचं काम करत आहे, असं करत आहे. आणि सगळ्यांनी दिलेला केक जवळपास त्यांनी खाल्लेला, असं कोणालाच त्यांनी नाही म्हटलं नाही, कारण त्याच्या आवडीची वस्तू आहे ती म्हणजे केक. आणि हा रसमलाई केक स्पेशल पिऊसाठीच आणलेला होता. बड्डे तर आईचा होता आणि त्याला त्याच्या सगळ्या मित्रांनी गिफ्ट दिलं. ते तर त्याला खूप आवडलं असं म्हणू शकतो. तर जास्त करून त्याला खायच्या वस्तू मिळाल्या, तर त्याला खायच्या वस्तू तशाही फार आवडतात. आणि अशा प्रकारे आता मी जवळपास ज्याने गिफ्ट वगैरे जसं काही आहे, तर माझ्याजवळ जेवढे क्लिप होते तेवढे मी टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आणि काहीच फोटो टाकलेले आहेत. तर पिऊने त्याला स्पेशल आणखी दिले, ती म्हणजे आता स्कूल सुरू होणार आहे म्हणून पेन दिली ती मी त्याला गिफ्ट बड्डेसाठी. आणि हा बघा अंधारातच व्हिडिओ सुरू आहे त्यांचं काढणं पिऊचं. तर हे आहे आईची मामी वगैरे, तर ते आता आईला केक भरवत आहे, हे बघा. आणि खूपसे फोटो काढले, पण काही अंधारामुळे नाही झाले. आणि मला वाटते आता लाईन आलेली होती, आणि नाही, लाईन यायची होती, इथेसुद्धा लाईन यायची होती. आणि एवढ्या वेळात मग मला आणखी आतमध्ये काम होतं, तर ते कामे करायला मी गेलेली. आणि सगळ्यांनी केक भरवलेले. तर अशा प्रकारे आईचा बड्डे खूप छान झाला. आणि त्यालाही मजा आली, आम्हालाही सर्वांना मजा आली. तर छान वाटतं. लहान मुलांचे कार्यक्रमाचे लहान मुलांमध्येच केलेले छान वाटतात. एवढ्या दरम्यान लाईनसुद्धा आलेली. आणि ह्या साईडच्या काकू वगैरे आहेत, तर त्यांनी वगैरे सर्वांनीच भरवलेला. आणि लहान मुलांचा वाढदिवस म्हटल्याप्रमाणे लहान मुलामध्येच छान वाटतो, कारण मोठे आपण तर त्यांना कुठेही नेऊ, पण त्यांना ती जी मजा आहे ना, जी मजा त्यांना त्या मुलांमध्ये येते, ती मजा त्यांना आपण कितीही मोठं हॉटेलमध्ये न्या किंवा कुठेही न्या, त्यांना ती मजा कधीच येत नाही. त्यांना त्यांच्या लेवलचेच मुलं म्हणजे छोटे तशीच मुलं पाहिजे. सध्या लहानच आहे, त्याच्यामुळे त्याला तेवढेच मुलं पाहिजे आहेत. त्याला तुम्ही कितीही याच्यात न्या, तो नाहीच म्हणतो. तो म्हणतो माझ्या घरी तुम्ही 4 मुलांमध्ये करा, अगदी केकच कापा, काहीच नका देऊ, पण मला मात्र तुम्ही घरीच करा, असा त्याचा आग्रह नेहमीच असतो. तर त्याच्यामुळे मग आम्ही जवळपास मुलांचे वाढदिवस घरीच करण्याचा प्रयत्न जास्त करतो. तर अशा प्रकारे आता पिऊसुद्धा त्याला देत आहे. आणि पिऊने त्याला स्पेशल गिफ्ट दिलं, ते म्हणजे पेन, कारण आता स्कूलचे दिवस सुरू झालेले आहेत. आणि तिचं असं असतं की आता स्कूल आहे, तर त्याच्यामुळे आता तुला पेन म्हणजे त्याच्या कामाची वस्तू आहे ती म्हणजे पेन. आईला शिक्षणाचं तेवढं हे नाही आहे, पण मात्र पिऊला आहे. तिने बरोबर त्याला जे गिफ्ट हवं ती बरोबरच ते म्हणते ना की मोजून माप तशी करूनच ती बरोबर देते. तर अशा प्रकारे आहे. आणि घरामध्ये इथे आता आमचं लहान मुलांना इथे बघा नाश्त्याचे सुरू आहे. नाश्त्यामध्ये सुद्धा आमच्याकडे होतं ते म्हणजे समोसे होते, खारा, चिवडा, केक होता, चॉकलेट्स होते, सोनपापडी होती. अशा प्रकारे भरपूरसे खाण्याचे आयटम होते. आणि सोबतच लहान मुलांचं मी जेवण ठेवलेलं होतं. तर अगदी त्याचे जे मुलं आहेत त्या सगळ्यांचं मी जेवण ठेवलेलं होतं. तर अशा प्रकारे आम्ही स्वयंपाक वगैरे केला. आणि त्यानंतर स्वयंपाकामध्ये सुद्धा आम्ही छान बनवलेलं होतं, ते म्हणजे मुलांना आवडेल असंच आलू वांग्याची भाजी, वरण भात, पोळी आणि बालुशाही, अशा प्रकारे आमचं जेवण होतं. त्याच्यानंतर आम्ही स्वयंपाक केला. स्वयंपाकच छान झाला, जेवण छान झालं. इथे त्याची मामा आहे, हे मामा आहे आईचे, आणि त्याला देत आहेत बड्डेचं गिफ्ट देत आहेत आणि त्याची थोडीशी मजा घेत आहेत. याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. सोबत आवडेल तर लाईक, सबस्क्राईब, सोबत शेअर करायला विसरू नका. आणि सोबतच बर्थडे विश करायला विसरू नका. तर बाय फ्रेंड्स, भेटू आपण अशा छानशा ब्लॉगबरोबर. तुम्ही नक्की ब्लॉग बघत चला. बाय.